नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI भागवत मुलगीर स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आपली 5 जानेवारीला MPSC संयुक्त गट ब ची पूर्वपरीक्षा होणार आहे। तर त्यासाठी एक जे काही आपले 25 एक दिवस उरलेत त्याचं आपल्याला नियोजन कशा प्रकारे करायचे, कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या, कोणत्या नाही करायच्या, रिव्हिजन कशा प्रकारे करायचं, टेस्ट कोणत्या वेळेत आणि किती टेस्ट सोडवायच्या याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे, जी की तुमच्या एक्झामसाठी खूप महत्त्वाची आहे। जेणेकरून तुमचा 1 ते 2 मार्क्सने जो रिझल्ट जाणार आहे किंवा जाऊ शकतो तर ते तुमच्याकडून झालं नाही पाहिजे, यासाठी आपण काळजी घेणार आहोत। त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की ते एक्झामचा जो 1 तास असतो, त्या 1 तासामध्ये कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या नाही करायच्या आणि तुमचा अभ्यास किती झालाय, कोणत्या विषयाचा झालाय याच्या संदर्भात तुम्हाला पेपर सोडवताना कोणती काळजी घ्यायची आणि कशा प्रकारे तुम्हाला अटेम्प्ट किती करायचे किंवा इतर गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम सांगेल की हे 15 दिवस जे आहेत, हे 20 ते 25 दिवस आहेत, या 20 ते 25 दिवसामध्ये तुम्हाला मेंटॅलिटी कशी ठेवायची आहे। तर मेंटॅलिटी तुम्हाला फुल पॉझिटिव्ह आणि कॉन्फिडंट राहायचं। कॉन्फिडंट म्हणजे ओव्हर कॉन्फिडंट असलं तरी चालेल, पण लो कॉन्फिडंट किंवा भीतीदायक किंवा न्यूनगंड बाळगून तुम्हाला बिलकुल चालणार नाही। तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोचनं की माझी एक्झाम निघणारच आहे या ब्रेनमध्ये फिट करून ही गोष्ट ठेवायची आणि अभ्यासही करायचा। असं नाही की फक्त पॉझिटिव्ह राहायचं आणि अभ्यास थोडा बाजूला ठेवायचा, असं नाही। फुल अभ्यास करा। मी तर सांगतो कंबाईनच्या बाबतीत असे बरेच जण आता STI वगैरे झालेले टॉपर्स पण आहेत की ज्यांच्या चेहऱ्यावरून असं वाटतंय की ह्याला काहीतरी मोठं दुखणं झालंय शेवटच्या 15 दिवसामध्ये, इतका भयंकर अभ्यास करतात। त्यामुळे अभ्यासाच्या बाबतीत तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल जास्त अभ्यास केला अशातला बिलकुल भाग नाहीये। तुम्ही एक्झामच्या आदल्या दिवसापर्यंत खूप चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त रिव्हिजन देऊ शकतात, तुम्हाला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। कंबाईन फॅक्ट ओरिएंटेड आहे, मध्ये फॅक्टवरच सर्व काही आधार आहे। ज्याचे फॅक्ट जास्ती चांगले आहेत, ज्याची माहितीचा साठा आहे, चांगल्या प्रकारे महत्त्वाच्या गोष्टी त्याने फिट्ट डोक्यात ठेवल्या, त्याचा रिझल्ट कुठंच जात नाही। इव्हन नुसत्या GSच्या जोरावर सुद्धा काही पूर्व परीक्षा पास होतात। तर इतकं आहे, मॅथ रिजनिंग पर्यायच नाहीये, मॅथ रिजनिंग लागतेच, पण ज्याचं GS चांगलं आहे त्याचा रिझल्ट कुठंच जात नाही, तो बाउंड्रीवर पास होईल पण होणारच। त्यामुळे मॅथ रिजनिंग सोबत GS महत्त्वाचा आहे, त्यासाठी फॅक्ट महत्त्वाचे असतात आणि त्यासाठी रिव्हिजन मॅक्सिमम लास्ट डे पर्यंत लढत राहायचं। कोणाचं ऐकू नका की लास्टच्या 2-4 दिवस आधी कशाला करायलास किंवा कशाला त्याची टेन्शन घ्यायलास, राहू दे बाजूला। ज्यांना अभ्यासाचा कंटाळा येतो का त्याला वाटतं दुसऱ्यांना पण करू नये, त्यामुळे तुम्हाला काय सांगतील करू नका, नाही। शेवटच्या दिवसापर्यंत फक्त एक्झामच्या ज्या दिवशी आहेत ते एक्झामच्या त्या दिवशी सकाळी येऊन बसू नका, हे मी मात्र सांगेन। ज्या दिवशी एक्झाम आहे त्या दिवशी काही करू नका, पण त्याच्या आदल्या दिवशी पर्यंत साधारणतः 10 वाजेपर्यंत रात्रीच्या तुम्ही अभ्यास बिनधास्त करू शकतात, त्यात काहीच हरकत नाही। 10 10:30 पर्यंत जरी केलं तरी काय हरकत नाही। जर तुम्ही 8-9 लाच समजा त्याच्या आदल्या दिवशी 7-8 ला समजा अभ्यास सोडून दिला तर तुम्हाला झोप येणार नाही। त्यामुळे थोडा एकदम बिनधास्त होऊन अभ्यास करा 10 10:30 पर्यंत, नंतर तुम्हाला झोप येईल चांगली। त्यामुळे काय करा, कोणाचं ऐकू नका। एक्झाम आपली कंबाईनच्या यामध्ये फॅक्ट लागतात, त्यामुळे अभ्यास भरपूर करा, भरपूर पॉझिटिव्हिटी ठेवा तुमच्यामध्ये, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा। जास्तीत जास्त चांगल्या पॉझिटिव्ह व्यक्ती ज्यांना 60-65 मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहा, जेणेकरून तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी येईल त्यांच्याकडून। न्यूनगंड बाळगू नका, असं नाही की त्याला 60-65 आले मग मला येत नाही येत, माझे कमी मार्क्स येतात, किंवा टेस्टचं कंपॅरिझन करू नका, काहीच करायचं नाही। शांत राहायचं, एवढं टार्गेट ठेवायचं की बा काही झालं आता मी कसाही असू पण एक्झामच्या दिवशी मी दुप्पटच करणार, काय एक्झामच्या दिवशी मी मार्क्स घेणारच काही बी करून, हे टार्गेट ठेवा। आता काय मला माहित नाही 15 हे जे काही 20 एक दिवस उरलेत, 20-25 ह्याच्यात फुल अभ्यास करायचा, जास्तीत जास्त रिव्हिजन द्यायचं। डोळ्याखालून जरी गेले तुमचे जे कंटेंट तुम्हाला लक्षात तात्पुरतं नाही, पण ऑप्शन आल्यावर तुम्हाला आठवल, त्यामुळे तुम्हाला निगेटिव्ह व्हायचं नाही, पॉझिटिव्ह होऊन रिव्हिजन द्यायचंय। दुसरी गोष्ट लक्षात राहत नाही, आता तुम्ही काय करा, लक्षात राहत नाही म्हणतात बरेच जण, कारण आता काय करणार ते सगळे पुस्तकं डेप्थ मध्ये वाचणार आणि त्यांना वाटणार सगळंच लक्षात राहावं, पण असं नाही। शेवटच्या डेजमध्ये रिव्हिजन देताना तुम्हाला डेप्थ मध्ये अभ्यास करायचा नाही, जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्यांनाच फक्त रिव्हिजन द्यायचंय आणि उरलेल्या वेळामध्ये मॅथ रिजनिंगची मॅक्झिमम प्रॅक्टिस करायची, मॅक्झिमम मॅथ रिजनिंगला वेळ द्यायचा आणि करंट अफेअर्स पण चांगलं करायचं। म्हणजे हा 35 मार्कचा पोर्शन ह्या राहिलेल्या 20-25 दिवसामध्ये एकदम परफेक्ट करायचा, चालू घडामोडी परफेक्ट आणि मॅथ रिजनिंग परफेक्ट, बाकी विषय सगळ्यांचे सारखे असतात। त्याचबरोबर सांगतो तुम्हाला, सर्वप्रथम सांगेल की आता कोणत्या विषयांना प्रिफरन्स द्यायला पाहिजे, तर सांगतो तुम्ही 20 तारखेपर्यंत, साधारणतः 20 तारखेपर्यंत हे जे विषय आहेत कोणते, भूगोल, इतिहास आणि पॉलिटी यांना रिव्हिजन देऊन साईडला करा।
काय हे विषय तुमचे आधी खूप चांगले झालेले असतात, ॲव्हरेज पोरांचे हे विषय चांगले असतात. यांना तुम्ही आता रिव्हिजन 20 तारखेपर्यंत देऊन बाजूला काढून ठेवा. हे लॉंग टर्मसाठी तुमच्या मेमरीमध्ये ऑलरेडी आहेत, फक्त त्यांना एक उजाळा द्या आणि 20 तारखेपर्यंत यांचा विषय संपवा आणि चांगलं रिव्हिजन करून बाजूला ठेवून द्या. आणि कोणते विषय घ्या, विज्ञान आणि इकॉनॉमिक्स. जर ऑलरेडी रिव्हिजन दिलं तरी लास्ट डेजमध्ये विज्ञान आणि इकॉनॉमिक्सला रिव्हिजन दिलं की झटकून आउटपुट येते. का? कारण विज्ञानच्या गोष्टी खूप लक्षात जास्ती दिवस राहत नाहीत विद्यार्थ्यांना, कमी स्कोर येतो. त्यामुळे काय करायचं, इकॉनॉमिक्स आणि विज्ञान हे म्हणजे रिसेंटली तुम्ही वाचले असले की ह्याच्यामध्ये आउट ऑफच्या जवळ मार्क्स येतात. इकॉनॉमिक्सला खूप चांगला स्कोर येतो. ज्यानं महिन्यापूर्वी रिव्हिजन दिले आणि ज्यांनी 8 ते 10 एक दिवसापूर्वी रिव्हिजन दिले त्यामध्ये जास्ती 5-6 मार्क्सचा फरक येऊ शकतो. इतका असतं. इकॉनॉमिक्स आणि सायन्सच्या बाबतीत अशी गोष्ट आहे की सायन्सला 4 मार्क्स, 3 ते 4 मार्क्स, इकॉनॉमिक्सला 3 ते 4 मार्क्स इतरांपेक्षा वाढू शकतात या लास्ट डेजमध्ये रिव्हिजन दिल्यावर. हे खूप आउटपुट देतात शेवटच्या दिवसामध्ये रिव्हिजन दिल्याच्या नंतर. रिव्हिजन बरं वाचायचं ना डेपमध्ये, रिव्हिजन म्हणतोय मी. या दोन्ही विषयाला चांगला वेळ द्या शेवटच्या दिवसांमध्ये. आणि उरलेल्या वेळामध्ये मॅथ, रिजनिंग आणि करंट अफेअर्स दोन्ही 2-2 तरी तास द्या. 2-2 तास, 4 तास जाऊ द्या. मॅथ, रिजनिंग 2-2.5 तास आणि चालू घडामोडी 2-1 तास देऊन टाका तुम्ही बिंदास या 2 विषयाला. कारण की 35 मार्क आहेत. 20 मार्क मॅथ, रिजनिंग आणि करंट अफेअर्स 15 मार्क. 35 मार्क खूप झाले. बाकी तुमचे पारंपरिक विषय आहेत त्यामध्ये तुम्हाला पडतात. करंट अफेअर्स कसं आहे, या वर्षीचं केलं नाही आणि प्रश्न आले तर तुमचं सगळंच गेलेलं असतं, त्याच्यात काही पर्याय नसतो. खास करून राज्यसेवेला कसं आहे, जरी करंट अफेअर्स नाही केले तुमचे 15 पैकी 7-8 येतातच. कारण ते इलिमिनेशन काहीतरी लॉजिक लावतात. पण इथं तसं नसतं. इथं फॅक्ट ओरिएंटेड 10-12 प्रश्न आल्यास काय करणार तुम्ही. त्यामुळे इथं फक्त तुमचं करंट अफेअर्स पाहिजे, मस्ट आहे ते तुम्हाला पास व्हायचं असेल तर. त्यामुळे करंट अफेअर्स, मॅथ, रिजनिंग 50-50 वर डिवाइड करा आणि जे काही वेळ उरलेला आहे तुम्हाला जे सांगितलं नियोजन 2 विषयाचं काय, इकॉनॉमिक्स आणि विज्ञान 20 तारखेच्या नंतर तुम्हाला करायचंय. तर आता हे झालं विषयाच्या बाबतीत, रिव्हिजनच्या बाबतीत. टेस्टच्या बाबतीत काय करायचं, तुम्हाला या उरलेलं जे काही 25 दिवसाचा कालावधी आहे त्यामधले शेवटचे जे काही एक्झाम 5 जानेवारीला आहे त्यापूर्वीचे 4-5 दिवस तुम्ही टेस्ट कोणतीही सोडवायची नाही बिलकुल. त्या टायमामध्ये तुम्ही रिव्हिजन वगैरे देऊ शकतात पण टेस्ट नाही सोडवायची. आणि त्यापूर्वीच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः आज 11 तारीख आहे, 11 तारखेपासून 31 तारखेपर्यंत तुम्ही साधारणतः 8 ते 10 टेस्ट सोडवायच्यात. त्या 8 ते 10 टेस्टमधल्या सुरुवातीच्या 4 ते 5 टेस्ट जे आहेत, 4 ते 5 टेस्ट ह्या तुम्हाला एकदम इझी लेवलच्या काही सोडवायच्यात आणि एकदम हार्ड लेवलच्या काही सोडवायच्यात. स्टार्टिंगच्या ह्या 4 टेस्ट कशा, इझी काही आणि हार्ड काही, म्हणजे वेळ खूप घेणाऱ्या. म्हणजे ज्या असे काही पेपर घ्या की ज्याच्यात तुम्हाला वेळच पुरत नाहीये तरी सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि काही असे घ्या की जे इझी आहेत खूप, ज्याच्यात की वेळ पुरतोय. असे 2 सुरुवातीचं 2-4 पेपरामध्ये असं व्हरायटी घ्या आणि नंतर शेवटचे जे काही 4-1 पेपर असतील त्यामध्ये तुम्हाला मॉडरेटच पेपर घ्यायचा. काय मॉडरेटच पेपर घ्यायचे का सांगतो, तुम्ही शेवटचे 4 टेस्ट बिलकुल मॉडरेट घ्या, हार्ड किंवा इझी घेऊ नका. काय होतंय, तुम्ही इझी घेतले तुम्हाला असं वाटतं की मला वेळ पुरतोय, मग एक्झाम मध्ये गेले तुम्हाला काय होणार, मानसिक ताण की वेळ पुरतोय म्हणून तुम्ही बिंदास पेपर सोडवणार. मग एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसलं, 50% असलं त्याला वेळ घालणार तुम्ही. विनाकारण ज्या प्रश्न येत नाही त्याला वेळ घालणार. तुम्हाला वाटणार की माझा वेळ पुरतोय. काही कसं असतं, मॅथ रिजनिंगला टेस्ट तयार करताना त्यांना अवेलेबल उदाहरणं अवघड भेटत नाहीत त्यांना, किंवा कटाळा असतो टेस्ट काढताना. त्यामुळे ते इझी उदाहरणं टाकतात किंवा PYQचे जशा तसे टाकतात जे तुम्हाला येतात, म्हणून तिथं 20 पैकी 20 तुम्हाला सुटतात लवकर टेस्टमध्ये. पण आयोगाच्या याच्यामध्ये तसं नसतं, अनपेक्षित बरेच प्रश्न येत असतात. त्यामुळे तुम्हाला तिथं वेळ पुरणार नाही. इथं टेस्टमध्ये वेगळं असतं. त्यामुळं शेवटच्या टेस्ट ह्या इझी का नाही सोडवायच्या, कारण इथं तुम्हाला वाटतं वेळ पुरतोय आणि तिथं गेले की तुम्ही बिंदास पेपर सोडवणार ना, तुमचे मॅथ रिजनिंग पूर्णच राहून जाऊ शकते कधी काही विद्यार्थ्यांची. त्यामुळं इथं पेपर लास्टचे 4 टेस्ट पेपर हे तुम्हाला मॉडरेट लेवलचे सोडवायचे, जेणेकरून तुम्हाला आयोगाला फेस करता येईल. आणि दुसऱ्या खूप जास्त हार्ड सोडवायचे का नाही, का हार्ड सोडवल्यानं काय तुमच्या मनामध्ये न्यूनगंड तयार होईल, भीती तयार होईल, डिप्रेशनमध्ये जाल तुम्ही लास्ट डेजमध्ये. म्हणून त्या शेवटच्या 4 टेस्ट आहेत त्या तुम्हाला मॉडरेट सोडवायच्या, नॉट हार्ड, नॉट इझी. समजलं? अशा प्रकारे टेस्टचं नियोजन आहे. शेवटच्या 5 दिवसामध्ये टेस्ट सोडू नका, पण अभ्यास रिव्हिजन करा बिंदास. आणि मी म्हणलो की 20 तारखेपर्यंत काय पॉलिटी, हिस्ट्री आणि जिओ करा. पण तरी बी शेवटच्या 5-1 दिवसामध्ये तुम्ही मॅप्स बघू शकतात. सर्वात उंच काय, सर्वात उत्तरेकडून दक्षिणेकडं जे काही हे असतात आपल्या नद्या असतील, घाटा असतील, त्या रिपीटेडली प्रश्न येतात. यांचं
बघून घ्या एकदा मॅप्स, शेवटच्या दिवसामध्ये बघून घ्या इकॉनॉमिक्सची आकडेवारी नवीन काय आहे, काय बदल झालेले आहेत, अपडेट्स आहेत, गुगलवर सर्च करून थोडं थोडं बघा, अपडेट करा, त्या गोष्टी लक्षात घ्या. करंट रिलेटेड पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, या गोष्टी पण बघून घेत जा. शेवटच्या 10-1 दिवसामध्ये या गोष्टीला सतत बघत राहायचं, जेणेकरून रिसेंट जे इव्हेंट आहेत इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड, पॉलिटी रिलेटेड, तर याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याचबरोबर चालू घडामोडीमधले मेन मुद्द्यावर पुन्हा फोकस करत जा. पुन्हा ते केल्यानं कसं होईल, नोबेल प्राईज शांततेचं काय, लिटरेचरमध्ये काय, त्याच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार, त्याच्यानंतर भारतरत्न पुरस्कार, त्याच्यानंतर पद्म पुरस्कार, हे याच्याविषयी पुन्हा करत राहा रिवाईज. म्हणजे ज्या साईडच्या आहेत त्यापेक्षा जास्त महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा रिवाईज करत जा ह्या काही उरलेल्या डेजमध्ये. ते हे झालं काय, आपलं VSCचं प्रिफरन्स झालं. तर अशा प्रकारे चांगली व्यवस्थित मानसिकता पॉझिटिव्ह ठेवून हे दिवस तुम्हाला घालवायचे आहेत अभ्यासाचे व्यवस्थितपणे. आणि राहिला दिवस तब्येतीची काळजी घ्यायची. काही जास्त आंबट चिंबट वगैरे असं काही खायचं नाही ज्यामुळे तुमची तब्येत बिघडन. त्यामुळे तब्येतीची आपण 25 दिवसामध्ये काळजी घ्यायची. राहिला सवाल आता एक्झामचे दिवस आणि त्याच्या आदल्या दिवशी. तर एक्झामच्या आदल्या दिवशी तुम्ही बिंदास अभ्यास करू शकतात, काहीच अडचण नाही. रात्री 10 पर्यंत अभ्यास बिंदास करू शकतात. फक्त एक लक्षात घ्यावा की पुढच्या दिवसाची तयारी काय करायची, सर्दीची आणि इतर ज्या काही महत्त्वाच्या टॅबलेट असतात त्यात सोबत ठेवा. सर्दीची खास करून ठेवा, हिवाळा आहे त्यामुळे सर्दी झाली तर तुम्हाला तिथं थोडी परेशानी होऊ शकते. त्यामुळे सर्दीची टॅबलेट वगैरे ठेवा, डोक्याची आणि सर्दीची ठेवा. आदल्या दिवशी घेऊन ठेवा ती टॅबलेट. दुसरी गोष्ट, चिल्लर वगैरे करून ठेवा. नसता रिक्षावाल्याला वगैरे प्रॉब्लेम येतो, बऱ्याच वेळेस वाद होतात, मानसिकता राहत नाही. त्यामुळे चिल्लर, पैशाचं नियोजन, हॉल तिकीट, आधार कार्ड, या सगळ्या गोष्टी प्रॉपर ठेवा. कारण शेवटच्या दिवशी तुमचा अभ्यास थोडा कमी झाला तरी चालेल, पण तुमचं हॉल तिकीट विसरलं, तुमचं आधार कार्ड विसरलं, आधार कार्डचा प्रॉब्लेम आला, कशाचा प्रॉब्लेम आला, एक्झाममध्ये तुमची मानसिकता खराब झाली तर ते तुम्हाला परवडेल का नाही. शेवटच्या आदल्या दिवशी तुमचा अभ्यास असा भयंकर होणार नाही, पण जर ही चूक झाली तुमची कशात तरी, हॉल तिकीटमध्ये किंवा आधारमध्ये, पेन घेतली नाही, काहीतरी झालं, तिथे गेल्यावर वाद झाला, तर ह्या गोष्टी तुम्हाला निगेटिव्ह इम्पॅक्ट पाडतील. त्यामुळे ह्या गोष्टी आधी नियोजन आदल्या दिवशी करून ठेवा व्यवस्थित. दुसऱ्या दिवशी जास्ती बडबड आदल्या दिवशी कोणाला करायचं नाही. काय येईल, कसं येईल, पेपर कसा येईल, विचारच करणार. जसं आला, क्रिकेटर विचार करतो का आता ह्याचा बॉल कसा येणार आहे, नाही, तो आला त्याच्या हिशोबानं तेव्हाच हाणून टाकतो. त्यामुळं क्रिकेटरसारखं आला, चला जसा आला तसा त्या हिशोबानं तिथं खेळायचं असतं. अपेक्षितता तुम्ही ठेवलं की या पेपर हार्ड येणार आहे, इझी आला, तुम्ही जास्तीच खुश झालात, नाही आता मला सुटतो आणि शेवटी वेळच उरला नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाला, म्हणून कशातच जायचं नाही. प्रिडिक्शन, 0 प्रिडिक्शन ठेवा, पॉझिटिव्ह ठेवा. जसा येईल तसा हँडल करतो म्हणायचं. काय, पेपर हार्ड आला तरी मानसिकता ठेवायची, सोपा आला तरी मानसिकता ठेवायची. सोपा आला तर वेगानं सोडून मॅथ रिजनिंग जास्त, काय GS सोपा आलं, चला काय करा, GS सोपा आला पेपर, GS सोपा आला, फास्ट GS सोडवा, व्यवस्थित सिली मिस्टेक होऊ देऊ नका. मॅथ रिजनिंगला मॅक्झिमम घ्या. नसता GS सोपा आला, आता चांगले येते दीड मार्क, आता मॅथ रिजनिंग गेली तरी चालते, नाही, कट ऑफ हाय जात असते. मग त्यावेळेस मॅथ रिजनिंगवर जोर द्यायचा, चांगले सोडवायचे. तुम्ही इकडे गेलं 40 मिनिटांमध्ये सुटला समजा आणि खूप मार्क यायलेत, येऊ द्या, पण मॅथ रिजनिंग सोडवा, कारण कट ऑफ बी हाय जाणार आहे. बाय चान्स काय झालं, GS खूपच हार्ड आलं, मला सुटत नाहीत, निगेटिव्ह होऊ नका, कट ऑफ कमी येत असतो त्या टायमाला. त्या परीक्षेमध्ये पॉझिटिव्हच राहा. हार्ड येऊ, इझी येऊ, कसाही येऊ, पॉझिटिव्ह राहा, मॅक्झिमम मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. सिली मिस्टेक टाळू नका. नसता पहिल्या नंबरचं ऑप्शन देतात तर तिसऱ्या नंबरचं उत्तर असतं, पहिल्या नंबरला टाकलेलं असतं, काहीतरी नावामध्ये थोडा बदल केलेला असू शकतो. जसं केसरी हिंदू केलं तर तशा प्रकारे आधी काळजीपूर्वक वाचा. मेन म्हणजे पेपर काळजीपूर्वक वाचा. जेव्हा तुम्ही वाचतानाच चुकीचा प्रश्न वाचला की तिथंच गेम होतो. त्यामुळे तुम्हाला प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा एक्झाममध्ये. त्याचबरोबर एक्झाम सेंटरच्या तिथं गेल्याच्या नंतर बडबड करायची नाही बरं कोणाला पण. बडबड केली की आपली एनर्जी डाऊन होत असते. आपल्याला वाटतं की माझ्यात एनर्जी आहे कुठपर्यंत वाटतं, जोपर्यंत पेपर हातात येत नाही तोपर्यंत एनर्जी येत राहते, आपल्याला वाटते आहे एनर्जी. मी एक्झाममध्ये पण बोलतो, इकडं तिकडं बोलतो, किंवा काही बोललं गैरप्रकार, समजा साईडच्यालाच बोलत बसायला, पुन्हा अजून त्यानं समोरच्या जे काही टीचर्स असतात त्यांनी तुम्हाला वसवस केलं किंवा रागावले, मग अजून टेन्शन येणार, अपमान झाला वगैरे. मग कशाला, वादग्रस्त वागायचंच नाही. तो अख्खा दिवस वादग्रस्त नाही घालायचा. काही जायचं, शांत बसायचं, व्यवस्थितपणे ते स्कॅन काय असतं ते बघा, ते स्टिकर जे असतं ते कोड, तर ते कशाला आधार कार्डला चिटकवतात, ते ह्याला चिटकून घ्यायचं नाही. कशाला, आय कार्डला चिटकवायचं नाही, आपल्या ओळखपत्राला नाही चिटकवायचं, ह्याला नाही चिटकवायचं, काय म्हणतात ते हॉल तिकीटला नाही चिटकवायचा, आधार कार्डच्या झेरॉक्सला चिटकवायचा असतो तो. तर अशा प्रकारे आहे का बघायचा, काळजीपूर्वक सर्व गोष्टी करायच्या. थोडं 15-20 मिनिटं आधी जायचं, नसता बाहेरच थांबून वाचत बसणं, हे तसल्या फालतू गोष्टी करायच्या नाहीत. एक्झाम सेंटरला वेळेवर जायचं, हॉलमध्ये वेळेवर जायचं, तिथे गेल्यावर सगळ्या प्रॉपर गोष्टी करायच्या, नंबर व्यवस्थित लिहायचा, पुन्हा कन्फर्म करायचं. काही माहिती नसलं तर विचारायचं. मोठे पण दाखवायचं नाही की मी 2 मेन्स दिल्यात, 4 मेन्स दिल्यात, असं नाही, बिलकुल विचारायचं. डबल लक्षात येण्या गेलं काही प्रॉब्लेम झाला तर विचारायचं. काळजीपूर्वक गोष्टी करायच्या फॉलो त्या.
त्यानंतर पेपर सुरू झाल्याच्या नंतर गमवायचं नाही. म्हणजे आता समजा पेपरचा टाइम झाला तर त्या कसं असतं, काही जणाला काय होतं, रिलॅक्स राहतात आणि वेळेतच पुन्हा ते नंबर लिहायला लागतात, काहीतरी करायला लागतात. नाही, या जेवढ्या वेळेत गोष्टी करता येईल तेवढ्या आधीच वेळेत करून ठेवा आणि जसा घंटी वाजल तसं ते पेपर असा आपला 1 सेकंद 2 सेकंद सुद्धा वाया गेले नाही पाहिजेत. पण त्या नादात पेन मिन घासून आपल्या उत्तरपत्रिकेवर रेष बी पडली नाही पाहिजे. नसता काय हे पेपर आता सोडितो, फटकून फाडलं आणि ते उत्तरपत्रिकाच फाटून गेली, असं नाही, काळजी घ्यायची त्याची बी. मग काय करायचं, पेपरची साईज बघायची. पेपरची साईज जर छोटी असेल, तुम्ही बघा पेपर आत मागचे PYQचे डाउनलोड करून बघा आणि त्याची साईज नोटीस करा. जर पेपरची साईज खूप छोटी आली तर साधारणतः मॅथ रिजनिंग बाकी सगळं मॉडरेट येते. त्यावेळेस काय करायचं, मॉडरेट आलं, सोपं आलं, इझी टू मॉडरेट आलं आणि वन लाईनर खूप जास्ती प्रश्न आले, काय करायचं त्या टायमाला, असं तुम्हाला समजायला लागलं की आता वन लाईन नाही आले, तर त्या टायमाला काय करायचं, उत्तरपत्रिका साईडला ठेवली उजव्या, जे काही तुमचा हात असेल ज्यानं गोल करणार आहे तिथं हात ठेवायचा आणि प्रश्नपत्रिकावर हात ठेवायचा आणि डायरेक्ट पहिला प्रश्न बघितला, हा याचं उत्तर हे आहे, चला गोल, लगेच गोल. इकडला हातच काढायचा नाही, उत्तरपत्रिकेवरचा हात, हा उजवा हात जो असेल तुमचा लिहायचा गोल करायचा तो काढायचा नाही आणि इकडे पेज पलटीत राहायचा. हा 1चं किती 3 गोल, 2चं किती 4, 3चं किती हे फास्टमध्ये, आणि सिली मिस्टेक बिलकुल होऊ द्यायची नाहीत आणि हे करत करत खट 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 सोडवायचे. 2 लाईनर आलं तरी तितकी तुम्ही मानसिकता ठेवा की तिकडला पेन उचललं नाही पाहिजे, इकडला पेन न उचलता गप 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 गोल करायचा. असं केलं तर तुमचे 40 मिनिटांमध्ये 80 प्रश्न हे GSचे सुटून जातील. ज्या प्रश्नाला काहीच आयडिया नाही, ज्या प्रश्नाबद्दल काहीच आयडिया लागत नाही, लॉजिक लागत नाही, काहीच लागत नाही, इथं परवडच खात नाही लॉजिक, एक्स्ट्रा लॉजिक, म्हणजे ज्याला वेळ जातोय. समजा एक प्रश्न तुम्ही खूप वेळ घालून लॉजिक लावून काही निघालाच तरी परवडत नाही, इथं वेळ द्यायला जास्ती परवडत नाही. फास्ट लॉजिक लागत असलं इथं लॉजिक बी फास्टच पाहिजे, लॉजिक इलिमिनेशन सगळंच फास्ट पाहिजे. ते फास्टमध्ये पेपर सोडवायचा, 40 मिनिटांमध्ये तुमचे हे पेपर सोडून झालं पाहिजे. जोड्या लावा असतील खरंच तुम्हाला येतोय वाटतंय पण ते थोडा वेळ घेतोय वाटतंय, कन्फर्म उत्तर माहिती आहे पण वेळ घेतोय म्हणून थोड्या जोड्या लावायला रेषा वगैरे मारून तुम्ही कट करून पेनीनं थोडं करू शकतात ते सुटण्यासाठी, प्रश्न इलिमिनेशनसाठी. तसा एखादा प्रश्न असेल तर तुम्ही करू शकता, पण सहसा इकडली पेन काढायची नाही, गोल गोल करत राहायची. चूक करत नाही बरं, मी इथं ठेवा म्हणलं खालचं वरी नाही करायची, इथंच पेन राहू द्यायची, इथं प्रश्नपत्रिका आणि बघत बघत इकडला पेन हलवायचा नाही, गोल 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 करायचं. 40 मिनिटांमध्ये हा पेपर 80 मार्काचा झाला पाहिजे. आणि उरलेल्या 20 मिनिटांमध्ये, आता बघा 20 काही जणांना 25 बी उरू शकतात, चांगली गोष्ट आहे ना, पण मिनिमम 20 मिनिटं उरू द्या आणि त्या 20 मिनिटांमध्ये मॅथ रिजनिंग आली समोर. मॅथ रिजनिंगला काय करायचं, जे जे तुम्हाला वाटते सोपे आहेत, म्हणजे 20 पैकी तुम्हाला साधारणतः 10 पहिले प्रश्न सगळ्यात सोपे 10 सोडून घ्यायचे. सोडून घेतले, वाचायला सगळेच वाचायचे वरवर, तोपर्यंत तुमच्या ब्रेनमध्ये आयडिया येत राहते त्या बाकीच्या क्वेश्चन बद्दल बी. त्यामुळे एकदा इझी 10 प्रश्न सोडून घ्यायचे, देन पुन्हा मग जे जे सोपे वाटतील तसे एक 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 करून वाढवत राहायचं सोपे. आणि असं करत करत तुम्ही साधारणतः 13 ते 15 प्रश्न सोडविले बस झाले तुम्हाला. ह्याच्यापेक्षा जास्ती सोडवून होत असतील 17-18 तरी चालते. आणि देन मग एवढे सोडून झालं तर मग काय करा, तुम्ही तरी वेळ उरला तुमचे 5 एक प्रश्न मॅथ रिजनिंगचे उरले, इकडले 2-3 GSचे उरलेत प्रश्न, तर त्या टायमाला काय करायचं, मॅथ रिजनिंगच्या प्रश्नाला काहीच त्याचं माहित नाही, आपल्याला सोडवायची मेथड माहित नाही, पण इलिमिनेट 2-2 पर्याय करता येईल. तुम्हाला काहीतरी कळतं की नाही गडे ह्याचे हे 2 उत्तर नाही, ती मॅथ रिजनिंगमध्ये पण आपल्याला अंदाज लागत असतो बरं. तर त्या टायमाला ते तसे इलिमिनेट करून 50-50 चान्सेसवर तुम्ही मॅथ रिजनिंगचे सुद्धा इलिमिनेट करू शकतात. आणि मग उरलेला वेळ तर उरलाच, तर मग आपले जे काही GSचे 2-4 राहिलेले आहेत त्याला गोल करून ठेवायचं असतं, जे सोडून दिलेत आपण त्यांना, मग त्यांच्याकडे जायचं. पण अशी वेळ येतच नाही सहसा, 1 तासाचा पेपर आहे, 100 प्रश्न आहे, मॅथ रिजनिंगचे त्यात 20 आहेत, त्यामुळे तो विचार सोडून द्या. तसा कधी होऊ शकतं ते खूपच इझी पेपर आला, वन लाईनर खूप जास्ती आले, तर त्या टायमाला तुम्हाला वेळ पुरू शकतो. मॅथ रिजनिंग बी सोपी आली, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी सोप्या आल्या, तर त्या टायमाला तुम्ही तसं करू शकतात, पण सहसा होत नाही. दुसरी गोष्ट काय, दुसरा गोष्ट राहिली गोष्ट कशाची, की विषयानुसार प्रिफरन्स. काही जण कसं असतंय की म्हणतात की मग विषय कोणते आधी घ्यावे, कोणते नंतर घ्यावेत विषय. तर त्याबाबत सांगतो तुम्हाला की ज्याचा अभ्यास, सर्व विषयाचा ॲव्हरेज अभ्यास झालेला आहे, त्यानं मॅथ रिजनिंग व्यवस्थित केली, करंट अफेअर्स व्यवस्थित केलेत, बाकी सगळे विषय व्यवस्थित केलेत, तर त्यांनी काय करायचं त्यांनी सगळे विषय ॲव्हरेज केले तर मग त्यांनी एकसारखं पेपर सोडवला तरी हरकत नाही. पण ज्यांच्या समजा एखाद्या स्पेसिफिक विषयाचा अभ्यास चांगला झालेला नाही आहे, समजा एखाद्याचं सायन्स इकॉनॉमिक्सच बाकी आहे, मग बाकी विषय चांगले आहेत पण ते 2 विषय तुमच्या राहिले, असा नसता बिलकुल. अभ्यास असा नाही करायला पाहिजे, ॲव्हरेज सगळ्यांना चांगलं, सगळे विषय आपण ॲव्हरेज ठेवायला पाहिजेत, सारखा न्याय द्यायला पाहिजे. पण बाय चान्स तुमचे 2 विषय राहिले किंवा एखादा विषय राहिला तर काय करा, तो विषय तुम्ही सर्वात शेवटी घ्या.
सर्वात शेवटी घेऊ शकतात, तशा प्रकारे तुम्ही करू शकतात. पण हे कोणाला लागू होते की ज्यांचे कट ऑफ कमी लागतात. मी सांगतो ना, ज्यांना ओपनमधून फेस करायचे त्यांना सगळे विषय चांगलेच करावे लागणार आहेत. पण ज्यांचं समजा कास्टमधून आहे, स्पोर्ट वगैरे आहे, त्याचा कट ऑफ कमी लागतात, त्यांनी काय करा, जे 2 विषय असतील किंवा 3ही विषय असतील, स्पोर्टवाला आहे खूपच कमी कट ऑफ लागतो, 3 विषय केले राहू द्या, मग ते 3 विषय काढून ठेवा साईडला. मॅथ रिजनिंग वगैरे चांगली असेल, मॅथ रिजनिंग करंट अफेअर्स चांगलं केलं असेल, मॅथ रिजनिंग करंट मारा आणि बाकीचे 2-1 विषय जे असतात ते मारा. नंतर उरलेल्या वेळामध्ये त्या हार्ड विषय जे तुम्हाला जातात ते करा. हे कोणासाठी आहे, ज्यांचा कट ऑफ कमी लागतो. पण ज्यांना ओपन मधून फेस करायचे त्यांना सगळ्या विषयाला समान न्याय द्यावा लागतो. प्रत्येक विषयाला साधारणतः 6-7 म्हणजे 15 पैकी 6-7 तरी मिनिमम पाहिजेत. एखादा विषय 0 मार्कावरून जमतच नाही जर ओपन मधून फेस करायचा असेल तर हा राहिला सवाल तुमचा. बाकी अटेम्प्ट किती, तर अटेम्प्ट ओपन मध्ये पास व्हायचं असेल तुम्हाला जनरल मधून तर साधारणतः तुम्हाला 90 प्लस म्हणजे 85 मिनिमम 85 ते 90 85 ते 90 मिनिमम अटेम्प्ट करावंच लागतात तुम्हाला, त्याच्याशिवाय विलाज नाहीये. लईच जीएस चांगला असेल, खूपच ॲक्युरसी खूप भयंकर असेल तर मग समजा मॅथ रिजनिंगचे ॲक्युरेट सोडवले तुम्ही 10-1 सोडवले, त्याचबरोबर इकडले समजा 70-1 सोडवले तर 80 वर भागू शकतं. मॅथ रिजनिंग 10, 70 जीएस चांगले ॲक्युरसी आहे, मॅथ रिजनिंगची ॲक्युरसी आहे, 80 अटेम्प्ट केले त्याचा येतो का रिझल्ट. पण साधारणपणे 90च्या खाली येऊ नका तुम्ही. जास्तीत जास्त कसं असते, आपल्याला वाटतं की हे प्रश्न मला येणार आहेत तेवढेच सोडवलेत, पण ते येत नसतात. आणि जे प्रश्न आपण इलिम सोडून दिले असते ना, अननोन असतात, त्याला लॉजिक लावलेलं नसते फास्टमध्ये पण ते येत असतात कधी अननोन जनरल स्टेटमेंट असतात, ते दोन्ही बरोबर असतात. अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी असतात की जे आपल्याला लॉजिक न येणार असतात पण ते बी सोडून देतात आपण. तर काय नाही, सगळे अटेम्प्ट करा, फक्त वेळ खाणाऱ्या प्रश्नाला एक्स्ट्रा वेळ द्यायचा नाही. मिनिमम 35-40 सेकंद वेळ द्यायचा. बाकी बोलू नका, चुप बस. तर आमची भाची आहे मदत करायली. तर हे एक्झामचं हे काही नियोजन तुम्हाला सांगितलंय, 1 तासात काय करायचं. आणि बाकी तुम्हाला आता अजून काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. कमेंट बॉक्समध्ये टाकलं की मी त्याचं उत्तर तुम्हाला खाली टाकून देतो. दुसरी गोष्ट की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण एक एक्सपेक्टेड कट ऑफ टाकणार आहोत. बाकी सगळ्या गोष्टी, मेन्सची स्ट्रॅटजी, सर्व गोष्टी सांगणार आहोत. मला साधारण 3 मेन्सचा अनुभव आहे राज्यसेवा, त्याचबरोबर PSI 4 मेन्स मी ओपनमधून पास झालेलो आहे, STI 2 मेन्स वगैरे खूप AS वगैरे अनुभव आहे, ते तुम्हाला सगळा अनुभव सांगन. तर अशा प्रकारे सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आमची भाची लईच गर्दा करायली. चला, हाय कर सर्वांना, बाय. चला सबस्क्राईब कर म्हणा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब. असो, थँक्यू सो मच.